आणि आता महासंग्राममध्ये आपण बघणार आहोत ठाणे लोकसभा मतदारसंघाविषयी। हा एक असा मतदारसंघ जो नेहमी शिवसेनेचा निसट्टा बालेकिल्ला राहिला आणि याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी आजच्या घडीला विरोधी पक्षांकडे एकही ठोस उमेदवार नसल्याचं चित्र दिसतंय। सध्याचं वातावरण पाहता शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे। ठाणे म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असं चित्र असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा नेहमीच निसट्टा विजय झालाय। त्यात यंदा विरोधी वातावरण असल्यानं ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची कोणी की विद्यमान खासदारच शिवसेनेचे उमेदवार असतील या चर्चेनं ठाण्यात जोर धरलाय। आतापर्यंत झालेल्या 4 लोकसभेच्या निवडणुका आणि एका पोटनिवडणुकीचा विचार करता काही वेळेला काही हजारात तर 1-2 वेळेला लाखांच्या फरकानं शिवसेनेचा विजय झालाय। 1999 ला लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांनी राष्ट्रवादीच्या नकुल पाटील यांचा 1 लाख मतांनी पराभव केला। 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांना राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांनी कडवी झुंज दिली होती। या निवडणुकीत शिवसेनेचा फक्त 22,000 मतांनी निसटता विजय झाला। 2008 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांचा 90,000 मतांनी पराभव केला। तर 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत 50,000 मतांनी लोकसभेची जागा जिंकली। तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधी वातावरण आणि भाजपच्या सोबत झालेल्या युतीमुळे शिवसेनेचे राजन विचारे तब्बल 2,81,299 मतांनी निवडून आले। पण यंदा युतीसाठी वातावरण काहीसं जोखमीचं आहे, तर विरोधक आक्रमक झालेत। त्यात विद्यमान खासदार यांच्याशिवाय शिवसेनेला पर्यायच नाही। पण या निवडणुकीत खरी कसोटी आहे ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची। मुलाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष द्यायचं की ठाणे लोकसभेचा बालेकिल्ला राखायचा अशा द्विधा मनस्थितीत शिंदे असावेत। राजकीय निरीक्षकांना तरी तसंच वाटतं। समोर कोण उभं राहतं, समजा राष्ट्रवादी काँग्रेसने कोणी मातब्बर गणेश नाईक यांच्यासारखा उमेदवार जर समजा रिंगणात उतरवला तर मला असं वाटतं की म्हणजे पालकमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांना मोठी ताकद आपल्या उमेदवाराच्या मागे लावावी लागेल। कारण ठाणे हे म्हणजे मुंबईनंतर शिवसेनेचं जर नाक असेल तर ते ठाणे आहे आणि त्यामुळे इथला उमेदवार निवडून आणण्यासाठी पालकमंत्र्यांनाच आपली सर्व शक्ती पणाला लावायला लागेल। ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या लोकसभेच्या नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आणि आता या निवडणुकीत तर शिवसेना भाजपाची युती पुन्हा झालेली आहे। त्यामुळे गेल्या वेळेस मिळालेलं मताधिक्य त्यामध्ये नक्कीच यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मताधिक्यामध्ये वाढ होईल। सध्या वातावरण विरोधी पक्षांच्या पारड्यात असलं तरी विरोधी पक्षांकडे उमेदवारीवरून चाललेली रस्सीखेच जोरात आहे। मनसेला अभिजित पानसे यांच्याशिवाय पर्याय नाही। माजी खासदार संजीव नाईक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक दिसत नाहीत, तर शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आनंद परांजपे ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते गणेश नाईक हे सुद्धा ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। राजन विचारे खासदार असूनही गटार बांधण्याचं काम करत राहिले, त्यांना खासदारकी कळलीच नाही असा घणाघाती आरोप केलाय जितेंद्र आव्हाड यांनी। आत्ताच्या खासदारांचं काय सांगणार तुम्ही लोकांना जाऊन की मी फक्त एका कर्मचाऱ्याच्या तोंडात पोळी खोमली? असं नाही होत ना। रेल्वेसाठी काय केलं तुम्ही? इथला कुठला मोठा कारखाना आणला तुम्ही? गटार बांधणं, रस्ते करणं, कुठेतरी व्यायामशाळा उघडणं हे खासदाराचं काम नाही आहे। तसं पाहायला गेलं तर गेल्या 5 निवडणुकांपैकी 4 निवडणुकीत भाजपची ठाणे लोकसभा मतदारसंघातली भूमिका निर्णायक ठरली आहे। यंदा सुद्धा हीच परिस्थिती आहे। युती झाली असली तरी 4.5 वर्षांपेक्षा जास्त काळ सर्वच पातळीवर ठाण्यात शिवसेना भाजपमधला वाद दिसून येतोय। त्यामुळे निरंजन डावखरे आणि संजय केळकर हे 2 आमदार तर 20 पेक्षा जास्त नगरसेवक हे शिवसेनेला मदत करतील का याचं उत्तर भाजपलाच माहीत। त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेना शाबूत ठेवते की विरोधकांना मदत करून भाजपची लोक शिवसेनेचा पराभव करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।